श्री गुरुचरित्र अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. सिद्ध म्हणे नामकरणी गुरु भक्त शिखामणी, तुझी भक्ती गुरुचरणी लीन झाली निर्धारी. पर्जन्य येता पुढारा, जैसा येतो सूचना वारा, तैसे तुझे दैन्य हरा, ऐकसी गुरुचरित्र कथन भेद. ऐसे चरित्र कामधेनु, सांगेन तुझ विस्तारोण, एक चित्त करुणी मन, ऐक शिष्या नामधारका. कृष्णा वेणी तटकेसी, भुवनेश्वरी पश्चिमेसी, औदुंबर वृक्षेसी, राहिले श्री गुरु परियेसा. गौप्य रूप असती गुरु, ठाव असे अगोचरू, अनुष्ठान धुरंधरू, चातुर्मास येणे परी. सिद्धस्थान असे गहन, भुवनेश्वरी सन्निधान, विशेष श्री गुरु राहिले म्हणून, उत्कृष्ट झाले महिमान. ऐकोनी श्री सिद्धांचे वचन, नामधारक करी नमन, परमात्मा श्री गुरु राणा, का राहावे गौप्य रूपे. त्यासी काय असे तपस, भिक्षा मागेन एक हर्ष, संदेह माझ्या मानसास निवारावा दातारा. ऐक वत्सा नामधारका, भिक्षा मागतो पिनाका, आणिक सांगेन ऐका दत्तात्रय तैसाची. दत्तात्रय त्रयमूर्ती, भिक्षुक रूपी असे दिसती, भक्त जनार्थ अनुग्रहार्थी, तीर्थयात्रे हिंडत असे. अनुपम तीर्थ भूमीवरी, असती गौप्य अपरंपारी, श्री गुरुमूर्ती प्रीती करी, प्रगटले भक्ता लागी. भक्त जनोपकार्थ, तीर्थ हिंडे श्री गुरुनाथ, गौप्य फावया कारणार्थ, समस्त येऊनी मागती बर. लपविती दिनकरासी, केवी लपे तेजोराशी, कस्तुरी ठेवता जतनेसी, वास केवी गौप्य होय. अनेक सांगेन तुझ साक्षी, गुण ऐसे कल्पवृक्षी, जेथे राहे तया क्षिती कांक्षी, कल्पिले फळ तेथे होय. या कारणे तया स्थानी, प्रगटेले श्री गुरुमुनी, सांगेन तुझ विस्तारुणी, एकचित्त परियेसा. करवीर क्षेत्र नगरात, ब्राह्मण एक वेदरत, शास्त्र पुराण विख्यात, सांगे सकळ विद्वज्जना. अग्रवेदी असे आपण, जाणे तर्क व्याकरण, अनेक प्रमाण आचरण, कर्म मार्गी रत होत. त्यासी झाला एक सूत, मूर्ख असे उपजत, दैव वशे मातृपिता मृत, असमाधान होऊनिय. वर्धता मात्या पित्या घरी बाळ, वर्ष 7 झाली केवळ, व्रतबंध करिता निश्चळ, तया द्विज कुमरासी. नये स्नान संध्या त्यासी, गायत्री मंत्र परियेसी, वेद कैचा मूर्खासी, पशु समान झाला असे. तेथे सांगती अध्ययन, जाऊनी आपण शिकू म्हणे. तावन मात्र शिकताची क्षण, सभेची विस्मृती होय त्यासी. त्या ग्रामीचे विद्वज्जन, निंदा करीती सकळे जन, विप्र कुळी जन्मून, ऐसा मूर्ख उपजलासी. तुझा पिता ज्ञानवंत, वेदशास्त्री अभिज्ञात, त्याच्या पोटी ऐसा केत, उपजलासी दगडापरी. जळो जळो तुझे जिने, पित्याची नामा आणिले उणे, पोटी बांधून पाषाणे, तळे विहिरी का न करीसी. जन्मून या संसारी, वृता झालिया सुकरापरी, तुझ गती यमपुरी, अनाचार वर्तत असे. ज्यासी विद्या असे काय, ज्यासी विद्या असे ऐका, तोची मनुष्यामध्ये अधिका. जेवी द्रव्य असे निक्षेपिका, तैसी विद्या परियेसा. ज्याच्या हृदयी असे विद्या, त्यासी अखेल भोग सदा, यशस्वी होय सुख संपदा, समस्तामध्ये पूज्य तोची. श्रेष्ठ असे वय थोर, विद्याहीन अपूज्य नर, अश्रेष्ठ असे एखादा नर, विद्या असता पूज्यमान. ज्यासी नाही सदोहर, त्यासी विद्या बंधू भ्रातर, सकळा कित्या वंदनर, सकाळा वंद्य होय नर, विद्या असे ऐशा गुणे. एखादे समयी विदेशासी, जाय नर विद्याभासी, समस्त पूजा करीती त्यासी, विदेश होय स्वदेश.
ज्यासी विद्या असे बहुत तोच होय ज्ञानवंत, त्याचे देही देवत्व पूजा घेई सकळापाशी. एखाद्या राजा पित्यासी समस्त वंदिती परियेसी, ऐसा राजा आपण हर्षी विद्यावंतासी पूजा करी. ज्याच्या पदरी नाही धन, त्याचे विद्याचं धन जाण, विद्या शिकावी याची कारण, नेनता होय पशु समान. ऐकोनी ब्रह्मणांचे वचन, ब्रह्मचारी करी नमन, स्वामींनी निरूपले ज्ञान, विद्याभ्यास करावया. जन्मांतरी पूर्वी आपण केलेत नाही विद्यादान, नये विद्या याची कारण, त्यासी काय करणे म्हणतसे. ऐसा आपण दोषी उद्धारावे कृपेसी, जरी आपले उपाय यासी निरोपावे दातरा. परिहासके ते ब्राह्मण, सांगता ती हंसोन, पुढे होईल पुढे तुझे जनन, तधी येईल तुझ विद्या. तुझ कैचा अभ्यास भासू, विद्या अभ्यासू, नर नव्हेसी तू साच पशु, भिक्षा मागुनी उदर पोसू, अरे मूर्खा कुळनाशका. ऐसे नाना परी निचोत्तरासी, बोलती द्विजत लोकत्यासी, वैराग्य धोरुणी मनासी, निघाला बाळ अरण्यासी. मणी झाला खेदे खिन्न, म्हणे त्याजिन आपुले प्राण, समस्त करीती दूषण, काय उपयोग जीवनीय. जळो जळो आपली जिने, पशो झालो विद्याहीन, आता वाचुनी काय कारण, म्हणून निघाला वैराग्य. भिल्लवडी ग्रामासी, आला ब्रह्मचारी परियेसी, अन्नोदक नेघे उपवासी, पातला निशी दैव विषय. तेथे असते जगन्माता, भुवनेश्वरी विख्याता, तेथे पातला त्वरिता, करी दर्शन तये वेळी. न करी स्नान संध्या देखा, अपार करीतसे दुःखा, देवद्वारा सन्मुखा, धरणे घेतले तये वेळी. येणे परी दिवस तिनी, निर्वाण मन करुणी, अन्नोदक त्याजुनी, बैसला तो द्विजकुमर. नवे काही स्वप्न त्या लागोनी, म्हणून कोपे बहुमनी, म्हणे अंबा भवानी, का उपेक्षिस आम्हासी. आक्रोशोनी तयवेळी, शस्त्रे घेऊन या प्रबळी, आपुली जीवा तत्काळी, छेदून वाहे देवी चरणी. जीवा वाहुनी अंबेसे, मागुनी म्हणे परियेसे, जरी तू मज उपेक्षिसे, वाहीन शिर तुझे चरणी. ऐसे निर्वाण मानसी, क्रमिता झाला तो निशी, स्वप्न झाले तयासी, ऐका समस्त श्रोतेजन. ऐक बाळा ब्रह्मचारी, नको आक्रोश आम्हावरी, असे कृष्णा पश्चिम तीरी, त्वरित जाय तया जवळी. औदुंबर वृक्षातळी, असे तापसी महाबळी, अवतार पुरुष चंद्रमौळी, तुझी वांछा पुरविल. ऐसे स्वप्न तयासी, जाहले अभिनव परियेसी, जागृत होताच हर्षी, निघाला त्वरित तेथुनी. निघाला विप्र त्वरित, पोहत गेला प्रवाहात, पैल तटा जाऊनी त्वरित, देखता झाला श्री गुरूंसी. चरणावरी ठेवूनी माथा, करी स्तोत्र अत्यंता, श्री सद्गुरुमूर्ती संतोषता, अश्वासिती तयावेळी. संतोषुनी श्री सद्गुरुमूर्ती, माता हस्त ठेविती, ज्ञान झाले त्वरिती, जीवा आली तत्काळ. वेदशास्त्र पुराण, तर्क भाषा व्याकरण, समस्त त्याचे अंतःकरण, पूर्ण झाले तत्काळी. जैसा मानस सरोवरास, वायस जाता परियस, जैसा होय हंसराज, तैसा झाला विप्रकुमार. चिंतामणी संपर्केसी, लोय होय लोह, सुवर्ण होय लोह कैसी, मृत्तिका पडता जंबुद्दनेसी, सुवर्ण होय जेवी देखा. तैसे तया ब्राह्मणासी, श्री गुरुचरण होता स्पर्शी, आली अखिल विद्या त्यासी, वेदशास्त्राधिक तर्क भाषा. सिद्ध म्हणे नामधारका, श्री गुरु महिमा ऐसी ऐका, जे जे स्थानी वास देखा, स्थान महिमा ऐसी असे. म्हणून सरस्वती गंगाधर, सांगे श्री सद्गुरु चरित्र विस्तार, ऐकता होय मनोहर, सकळाभीष्ट साधती. इति श्री गुरुचरितामृते परमकथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वती पाख्याने, सिद्ध नामधारक संवादे, भिल्लवडी स्थान महिमा वर्णन,
मंदमती ब्राह्मणवर प्रदान नाम नम सप्तदशोध्याय. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्तार्पणामस्तु. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.